संतोष अण्णांसोबत एक दिवस एक क्षण जरी काढलेला आहे, त्याच्या आठवणीमध्ये संतोष अण्णांना ते मतदान रूपी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत मतदार. आणि आज भाऊ नाही त्याची काय उणीव आहे हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कारण मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून, फॉर्म भरल्यापासून मी त्या दिवशी देखील बोललो होतो की एक सक्षम भाऊ, एक गावचा प्रमुख आणि माझा जो पाठीराखा होता 24 तास माझ्यासोबत राहणारा सावलीसारखा, तो आज माझ्यासोबत नाहीये. तर ती उणीव नक्कीच खूप मोठी आहे. ती उणीव कधी न भरून येणारी आहे. परंतु लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आपण आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना बघत आहोत. जवळपास 1000 मतदाराच्या मतदानात हक्क बजावणार आहे. किती टक्के मतदान होईल आणि कशा पद्धतीने मतदान होईल, काय कौल असेल, काय अपेक्षा? जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. जवळपास 1600च्या पुढं आणि 1800च्या मध्ये हे मतदान सगळं होईल आणि सुरळीतपणे ही मतदान प्रक्रिया पार पडेल. या अगोदरच्या निवडणुका तुम्ही सोबत लढलेला होता बंधुराज सोबत, आता नेमकं बंधुराज नाही, तर या अगोदरही तुमच्या वहिनी या सरपंच होता, उपसरपंच होता. आता ही निवडणूक पहिल्यांदाच भावा व्यतिरिक्त लागली. नाही, आज सक्का भाऊ नाहीये, आमच्या दोघांचं खूप मोठं कॉम्बिनेशन होतं. परंतु मला खऱ्या अर्थानं आज एवढे भाऊ मिळालेले आहेत गावात सुद्धा, एवढे पाठीराखे मिळालेले आहेत. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी जवळपास त्याच सगळ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या पाठीराख्यांनी केलेली आहे. खूप मेहनत घेऊन सगळ्यांना संतोषांना काय होते हे सांगण्याची गरज नव्हती, परंतु त्यांच्या काही आठवणी आणि त्यांचे काही स्वप्न घेऊन हे सगळे जे गावातील मंडळी आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे.